सो वेलकम ऑल, स्वागत आहे सगळ्यांचं. तो आंतरराष्ट्रीय समस्या या जो पार्ट आहे याच्यामध्ये आपण बघणार आहोत. तर इंटरनॅशनल प्रॉब्लेम म्हणजे आंतरराष्ट्रीय समस्या याच्यामध्ये बघत आहोत. तर बघा, मागील पाठापर्यंत आपण जनरली बघून घेतो ते कशाप्रमाणे भारताच्या आजूबाजूचे कोणते देश आहेत ते आपण बघितलं होतं. प्लस भारताच्या आजूबाजूच्या देशासोबत त्यांचे संबंध कसे आहेत ते आपण बघितलं होतं. एवढंच नाही तर भारताची डिफेन्स सिस्टम म्हणजे भारताचे संरक्षण संस्था कशी आहे, डिफेन्स सिस्टम कशी आहे, संरक्षण संस्था कशी आहे, भारतातलं कामकाज कसं चालतं हे सुद्धा आपण जेमतेम आपण अ, जाणून घेतलेला आहे, राइट? परंतु आता यावेळेस आपण काय बघणार आहोत, तर बघा एखादी समस्या कधी-कधी एखादी समस्या असते ज्याप्रमाणे आपण एक बोलूया कोरोना. ज्याप्रमाणे आपण एक बोलूया कोरोना. कोरोना. हा एक का फक्त आपला किंवा आपला किंवा बेसिकली आपल्या देशात बघा चायना देशात सॉरी किंवा पाकिस्तान देशापुरतेच मर्यादित आहे का? ॲन्सर इज नो. हा जेमतेम आंतरराष्ट्रीय समस्या बनलेला आहे. जेमतेम आपल्या प्रत्येक एका देशामध्ये म्हणजे प्रत्येक एका खंडातील देशामध्ये पसरलेला आपण बघू शकतो. भलेही तो ऑस्ट्रेलिया खंड असो, ज्याच्या आजूबाजूला काही नाही. इव्हन दो आपण तर आता न्यूज ऐकलेलं की अंटार्क्टिका खंडापर्यंत सुद्धा तो पोहोचलेला म्हणजे ज्या ज्या अंटार्क्टिका खंड जो दक्षिणेच्या भागेमध्ये असलेला आपण बघतो. जो अंटार्क्टिका खंड ज्याच्यामध्ये बेसिकली लोकवस्ती जास्त नाहीये. प्लस लोकवस्ती तिथे जास्त नाहीये. प्लस तिथं फक्त रिसर्च सेंटर म्हणजे त्या फक्त संशोधन केंद्र तिथे असलेलं आपण बघतो आणि ते संशोधन केंद्र ते संशोधन केंद्रामध्ये संशोधन करणारेच लोकं राहतात. पण त्या ठिकाणी सुद्धा कोरोना पोहोचलेला आपण बघू शकतोय. तर बघा, हे एक आता बेसिकली काय झालं तर म्हणजे बोलण्याचं उद्दिष्ट असतं, की हा जो एक कोरोना जी बिमारी आहे, ती आता काय झालेली आहे, आंतरराष्ट्रीय समस्या बनलेली आहे. म्हणजे ती फक्त 1 किंवा 2 किंवा 3 देशापर्यंत आज लिमिटेड राहिली नाही, तर ती संपूर्ण आता म्हणजे 3-4 देशाच्या पलीकडे जर ते गेलं, तर आपण त्याला आंतरराष्ट्रीय समस्या असं म्हणू शकतो. ठीक आहे. बघा 1, 2, 3, 3 कंट्रीज पर्यंत जर 3 देशापर्यंत जर ती समस्या असेल तर ठीक आहे. परंतु जर 3च्या पण जास्त जर ती समस्या 4थ्या देशापर्यंत किंवा त्याच्या 5व्या देशापर्यंत जर ती पोहोचली, तर तिला आपण आंतरराष्ट्रीय समस्या असं म्हणू शकतो. तर वी कॅन कॉल इट द इंटरनॅशनल प्रॉब्लेम. ओके. सो इंटरनॅशनल प्रॉब्लेम आपण त्याला बोलू शकतो. तर इंटरनॅशनल प्रॉब्लेम हे तर झाला आता कोरोना. हा आता आपण बेसिकली मागील वर्षामध्ये आपण पाहिलं होतं. म्हणजे एक कोविड-19 म्हणजे काय की कोरोना व्हायरस हां, वी कॅन से द कोरोना व्हायरल डिसीज एंड वी कॅन से इट्स फॉर्मॅट एंड बेसिकली इट्स कोविड-19 म्हणजे 2019ला आपला आयडेंटिफाय झालेला आपण बघू शकतो. तर बघा, तर हे तर झालं फक्त 2019ला म्हणजे मागील वर्षामध्ये किंवा मागील 1-1.5 वर्षाआधी आपल्याला ते सापडलेलं. परंतु देअर आर सम परंतु तिथं असे काही प्रॉब्लेम्स आहेत ज्यांचं नाव आहे मानवी हक्क, पर्यावरण, दहशतवाद. हे जे आहे ते काय झालेले आहेत, ते आंतरराष्ट्रीय समस्या बनलेले आहेत आणि हे कदा ते समस्या वाढतच चालली. ज्याप्रमाणे आपण म्हणतो की दहशतवाद, टेररिझम हे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. कारण आपण राहतो बेसिकली मुंबई, महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये. तर टेररिझम हे काय आहे आणि टेररिझमचा त्रास कसा होतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि किती धोकादायक आणि कसं आहे याबद्दल आपल्याला सांगण्याची गरज नाही. त्याप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या जहलमध्ये 26/11 ही एक घटना आपल्या सगळ्यांना माहिती असेल. ओके. तो दहशतवादी हल्ला झालेला आपण बघू शकतो. प्लस त्याच्यानंतर पुलवामा अटॅक आपण बघू शकतो. पुलवामा अटॅक राइट? हे असे काही दहशतवादी हल्ले आपल्यामध्ये झालेले आहेत. तर आपण बघू शकतो की दहशतवाद किती मोठा आणि किती सॉरी सीरियस मॅटर झालेला आपण बघू शकतो. आता आपण पर्यावरण तर बघा आता आपण बघू शकतो या रिसेंटली ही जे मी व्हिडिओ बनवत आहे, यावेळेस सुद्धा ओडिशामधला जो जंगल आहे, ओडिशामधला नॅशनल पार्क आहे, तो जळत आहे. तो हा सुद्धा एक पर्यावरण म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने लागलेली आग. मागील वर्षामध्ये आपण बघितलं होतं Amazonमध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये आग लागली होती. एवढंच नाही Amazonमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये आग लागली होती. म्हणजे जंगलांना बेसिकली आग लागली होती. आता ओडिशाच्या जंगलाला आग लागलेली आहे. ओडिशाच्या ते पण नॅशनल पार्कला म्हणजे जे राष्ट्रीय उद्यान आहे त्याला आग लागलेली आहे असं आपण बोलतो. तर दिस इज द थिंग म्हणजे हे पर्यावरण सुद्धा एक किती मोठं आणि इम्पोर्टंट हे झालेलं ते आपण बोलतो. नंतर आपला आहे मानवी हक्क, ह्युमन राइट्स. मानवी हक्क, ह्युमन राइट्स हा टॉपिक आहे. हा तर सर्वात इम्पोर्टंट आणि सर्वात इम्पोर्टंट आणि सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे. म्हणजे तिघे महत्त्वाचे आहेत. परंतु ह्युमन राइट्स हा सुद्धा एक महत्त्वाचा आहे. म्हणजे ते कसं? तर बघा ह्युमन राइट्समध्ये आपण बेसिकली बघू शकतो, की
ह्युमन राईट्समध्ये एखादा मानव किंवा एखादा व्यक्ती किंवा एखादी संस्था किंवा एखादं गव्हर्नमेंट किंवा एखादी संस्था हे तिथल्या सामान्य नागरिकांचे हक्क तर छीनून घेत नाहीये ना किंवा छीनून घेत नाही किंवा त्यांना कशाप्रमाणे आपण प्रोटेक्शन देऊ शकतो किंवा कशाप्रमाणे प्रत्येक एका नागरिकाचा हक्क तर जतन केलं जाईल ह्याबद्दल हा प्रश्न असलेला आपण बघू शकतो बघा. कारण कारण कधी-कधी कसं होतं, कधी-कधी आपल्याकडे चांगल्या गोष्टी तर असतात. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंटने काहीतरी अशा नवीन योजना काढल्या, पण त्या योजनामुळे काही ठराविक लोकांचे जे मानवी हक्क जर छीनून जात असेल, म्हणजे ओढले जात असेल, दॅट इज द प्रॉब्लेम. सेम ॲज इट इज फॉर एक्झाम्पल आपण बघू शकतो इन केस फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल आपण बोलतो की जैलमध्ये असलेला किंवा एक अपराधी आहे जो जो जेलमध्ये आहे. पण परंतु त्याला अन्न, वस्त्र आणि राहायला स्वच्छ जागा, साफ जागा हे त्याचे काय आहेत हे भलेही त्याला त्याचं स्वातंत्र्य कुठेतरी बनलेलं आहे. परंतु त्यांना अन्न भेटणे, त्याला वस्त्र भेटणे आणि त्याला जागा भेटणे राहायला हे त्याचं काय आहेत हे त्याच्यातल्या जेलमधले काही हक्क आहेत. तर हे परिपूर्ण होत आहेत की नाही हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. तर हा सुद्धा म्हणजे बघा किती डिटेल्समध्ये मानवी हक्क जर हा जर सब्जेक्ट ह्युमन राइट हा जर सब्जेक्टवर आपण बोलायला गेलो तर किती खोलपर्यंत आणि किती मोठ्या प्रमाणातला व्यास याचा असलेला आपण बघू शकतो. म्हणजे एक रोडावरती एक सामान्य म्हणजे तुम्ही, आम्ही आपल्यासारखा एक स्वतंत्र माणसाच्या हक्कापासून ते जेलबंद असलेल्या माणसाच्या हक्कापर्यंत एक ह्युमन राइट्स म्हणजे प्रत्येक गोष्ट किंवा मानवी हक्कामध्ये प्रत्येक गोष्ट घेतली जाते. ठीक आहे. सो हे जे मानवी हक्क आहे ह्यांच्या बरोबर हे हे त्यांना भेटत आहेत की नाही किंवा त्यांच्यावरती काय अन्याय वगैरे होत आहे का? हे जाणून घेणे गरजेचं असतं आणि ह्याच एक प्रॉब्लेम असतो आणि कधी-कधी अशा प्रकारची घोषणा होतच असते. तर मानवी हक्क हा एक हा एक सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये नंतर बोलून घेणारच आहोत. तर बघा तर बघा लेट्स गो आपण त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. ठीक आहे. सॉरी फॉर तर बेसिकली ह्युमन राइट मानव हक्क म्हणजे काय? तर बघा फर्स्ट ऑफ ऑल जर आपण थोडं इतिहासामध्ये बघितलं तर आपण फ्रेंच रिव्होल्यूशन आणि फ्रेंच रिव्होल्यूशन आणि अमेरिकन रिव्होल्यूशन म्हणजे काय फ्रेंच राज्यक्रांती आणि अमेरिकन राज्यक्रांती यांच्या वेळेस आपल्याकडे काही 4 मानवी हक्कांची गोष्ट आली. तर या स्वतंत्र, समता, बंधुता आणि न्याय. दॅट इस कॉल्ड ॲज द लिबर्टी, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी अँड द जस्टिस. दीज आर द राइट बेसिकली. हे आपले काय आहेत? मानवी हक्क आहेत. त्या मानवी हक्क जसं हळू बघा, जसं ज्याप्रमाणे आपण प्रगत होत गेलो. युरोपियन काही देशामध्ये लोकशाही आणि संविधान स्वीकारण्यात केला. त्याचप्रमाणे हे जे काही पॉइंट्स आहेत हे सुद्धा वरती येत गेले आणि हे पॉइंट वरती आल्या कारणामुळे तर आल्या कारणानंतर आपण बघतो त्या राज्याची किंवा त्या देशाची जबाबदारी बनते, की मानवाचा जे काही मानव किंवा जेवढे पण त्याच्या राज्यातले त्याच्या देशातले जेवढे पण लोक आहेत, फक्त त्याच्या देशातले नाही, त्याच्या बाहेरच्या देशातले सुद्धा जे लोक आहेत, त्यांचे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे जे त्यांचे मानवी हक्क आहे जोपासले जातात. तर मानवी हक्क बेसिकली आले कसे? ज्याप्रमाणे आपल्याला नैसर्गिक हक्क आहेत, त्याचप्रमाणे आपला मानवी हक्क आहे. जन्मतः आपल्याला हे काही हक्क मिळतात. ज्याप्रमाणे आपण मानव म्हणून जन्म घेतो, तेव्हाच आपण स्वतंत्र, समता, बंधुता, न्याय हे जे काही हक्क आहेत, त्या हक्कांचा आपण काय म्हणतो या हक्कांचा आपण वारसदार बनून जातो. या हक्कांचा आपण बेसिकली वारसदार बनतो. सो व्हॉट आय सेड वारसदार आपण बनून जातो. तर हे वारसदार आपण म्हणून जातो राइट. सो हे वारसदार फक्त आपल्याच देशातील लोकं नाही, तर आपल्या देशामध्ये जर कोणते पर्यटन करणारे लोकं जर दुसऱ्या देशातून आले, तर त्यांना सुद्धा ह्या गोष्टीमध्ये त्यांना सुद्धा स्वतंत्र, समता, बंधुता, न्याय हे जे काही 4 पॉइंट्स आहेत किंवा हे जे 4 मानवी हक्क आहे, हे त्यांच्यासाठी सुद्धा असतं. म्हणजे फक्त जेवढे लोकं आपल्या देशामध्ये आहेत, त्याच लोकांसाठी लिमिटेड नसतात. तर बाहेरून जे काही लोकं आता समजा बाहेरून लोकं फिरण्यासाठी आले किंवा कामकाज करण्यासाठी आले किंवा अन्य काही कारणास्पद आले असेल, तर त्यांना हे सुद्धा समता, बिंदुता आणि जे हक्क आहेत ते आपण करू शकतो. राइट? सो तर ही एक गोष्ट आहे. तर हे त्यांचं जतन करणे हे एका राज्याचं किंवा त्यांचं जतन करणे किंवा त्या मानवी हक्कांचं किंवा नागरिकांच्या हक्कांचं जतन करणे, ही महत्त्वाची जबाबदारी शासनावर असते. तर तिथला जो शासन असतो, भले ज्याप्रमाणे अमेरिकेतलं शासन, युरोपातलं शासन, भारतातलं शासन, इव्हन पाकिस्तानचं शासन, नेपाळचं शासन असेल किंवा चायनाचं शासन असेल. परंतु यांना सगळ्यांना मानवी हक्क जपणे हे महत्त्वाचं असलेलं आपण बघू शकतो. ठीक आहे? सिरियस आहे ते.
अ, त महत्त्वाचं असल्या तो आता हे जे हक्क आपण बोलतो, ते हक्क हे आंतरराष्ट्रीय धोरणामध्ये कशाप्रकारे अ, स्वीकारण्यात आलं ते आपण बघूया. बघा, संयुक्त राष्ट्रामध्ये ज्याला आपण युनियन नेशन्स बोललेलो. संयुक्त राष्ट्राची स्थापना झाल्यानंतर 10 डिसेंबर 1900 1948 मध्ये संयुक्त राष्ट्रामध्ये अभिमताने म्हणजे बहुमताने बेसिकली काय झालं, एका जाहीरनामा स्वीकारण्यात आला होता. आणि नंतर 1966 मध्ये नागरी व राजकीय हक्कांचा आंतरराष्ट्रीय करार आणि आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक हक्कांचा करार, ह्या दोन्ही करारामध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये जनरल असेंब्ली त्याला आपण बोललो, आमसभेमध्ये मान्यता दिली होती. ह्या 2 करारामध्ये आंतरराष्ट्रीय राष्ट्राचा कायदा असेल आणि या कायद्याचे पालन करणे सदस्य राष्ट्रांचा बंधनकारक आहे. तर बघा, मानवी हक्कांचे जीवनातील हक्क, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य हे 2 हक्क हे या प्रमुख हक्कांचा समावेश आहे. हे हक्क मूलभूत असतात. हे हक्क सर्वांना प्राप्त होतील हे बघणे ही राज्याची जबाबदारी असते. म्हणजे बघा, बेसिकली आपण काय म्हणतो मानवी हक्क म्हणजे काय? स्वतंत्र, समता, बंधुत्व आणि काय आपण बोललो स्वतंत्र, समता, बंधुत्व आणि न्याय. तर बघा, म्हणजे असं नाही, की बघा प्रत्येक व्यक्ती भले तो आपल्या देशाचा असेल का बाहेरील देशाचा असेल, त्याला त्याचं स्वतंत्र आहे. प्लस एवढंच नाही, तर त्याला त्याचे सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक हे सुद्धा स्वातंत्र्य आपण बघू शकतो. म्हणजे असं नाही, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आता आपल्या देशामध्ये जर फिरायला येणारा जर कोण व्यक्ती असेल सॉरी. आपल्या देशामध्ये फिरायला येणारा कोण व्यक्ती असेल, तो काय त्याचे कल्चर किंवा तो काय त्याचा संस्कृती किंवा तो काय त्याचा धर्म हे सगळं बाजूला ठेवून आपल्याकडे येतो का? आन्सर इज नो. तो त्याचा धर्म, तो त्याचे कल्चर हे सगळं काय तो सोबतच घेऊन येतो. फॉर एक्झाम्पल म्हणजे बघा, आता समजा की एखादा एखादा ब्रिटिश व्यक्ती आपल्या इथला मंदिरामध्ये व्हिजिट करायला आला. एखादा ब्रिटिश व्यक्ती आपल्या मंदिरामध्ये व्हिजिट करायला आला. तर त्याच्यावरती त्या व्यक्तीवरती तर बघा, त्या व्यक्तीवरती असे बंधनं तर नसेल, की नाही तुम्ही हिंदू नाही आहात, तर तुम्ही येऊ शकत नाही. अशा प्रकारचे काही बंधन आहेत का? आन्सर इज नो. अशा प्रकारचे काही बंधनं नाहीये. फॉर एक्झाम्पल आता हे एक तर झालं मंदिराचं. आता फॉर एक्झाम्पल आपण जर समजा की कोणता एक दुसरा एक्झाम्पल घेतला, की शाळा, कॉलेजमध्ये. आता बघा आपल्या काही शाळा, आपल्या काही कॉलेज, आपल्या भारतातले काही कॉलेज असे आहेत, की जे जे आंतरराष्ट्रीय दर्जावरती चांगले आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जावरती ते चांगले आहेत. तर बाहेर तिथले लोकं म्हणजे कोणते आंतरराष्ट्रीय म्हणजे समजा की फ्रान्स या देशामधले, जर्मनी या देशामधले किंवा ब्रिटन वगैरे या देशामधले लोकं आपल्या देशामध्ये येऊन त्या स्कूल, कॉलेजमध्ये शिकतात. आपल्या देशामध्ये येऊन ते स्कूल, कॉलेजमध्ये ते शिकतात. तर त्यांनाही तोच शिक्षण दिलं जातं जे बेसिकली आपल्या हां, आपल्या विद्यार्थ्यांना शिकणार. ज्याप्रमाणे जर आपल्याला बघायचं असेल तर पुणेला जावा. पुणे युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी. तर हे जे 2 युनिव्हर्सिटी आपण महाराष्ट्रामध्ये राहतो म्हणून आपण पुणे आणि मुंबई युनिव्हर्सिटीबद्दल बोलू शकतो. आय मीन म्हणजे ह्याचा एक्सपिरियन्स मलाही आहे, की पुणे युनिव्हर्सिटीमध्ये, मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला काही लोकं आपल्याला फॉरेनमधून आलेले आपण बघू शकतो. आणि ते लोकं तोच एज्युकेशन घेतात, तोच शिक्षण घेतात जो आपण घेत आहोत. आणि त्याचप्रमाणे सेम ॲज इट इज हे फक्त आपल्यासोबतच नाही, तर आपण जर दुसऱ्या अन्य देशामध्ये शिकायला गेलो किंवा राहायला गेलो, तर आपणही आपली संस्कृती, आपलं जे काय ते तिथं जतन करू शकतो. आणि प्लस प्लस हां. प्लस जर आपण तिथं शिकताना गेलो, तर त्यांनाही आपल्यालाही तेच शिक्षण भेटेल, जे तिथल्या विद्यार्थ्यांना शिक्षण भेटेल. त्याला बेस्ट एक्झाम्पल आपण बघू शकतो, की जेव्हा गणपती उत्सव किंवा दहीहंडी वगैरे अशा प्रकारचे जे काही उत्सव असतील, तेव्हा आपण बघू शकतो, की किंवा रशिया अमेरिका, रशिया किंवा म्हणजे मॉस्को हे जशाच्या जागा आहेत. ओके, मॉस्को किंवा काही ब्रिटिश कंट्री यांच्यामध्ये सुद्धा गणपती बसवण्यात येतो. दहीहंडी सेलिब्रेट केली जाते. होळी तिथं सेलिब्रेट केली जाते. म्हणजे बघा, भारतीय लोकं तिथं जाऊन आपली संस्कृती जतन करून त्या संस्कृती तिथं आणि आपले जे प्रॅक्टिसेस आहेत, म्हणजे कोणते प्रॅक्टिसेस आपले धार्मिक जे गोष्टी आहेत, त्या धार्मिक गोष्टींचं पालन ते तिथे जाऊन सुद्धा करू शकतात. तर हे म्हणजे आणि त्याचप्रमाणे ते लोकं जर आपल्याकडे आले, तर ते लोकं सुद्धा करू शकतात. म्हणजे बघा, ह्याच्यामुळे काय झालं, तर आंतरराष्ट्रीय लेव्हलवरती एक एक समानता, प्रत्येक व्यक्ती हा समान असलेला ही ही एक गोष्ट आपल्याला दिसते. दुसरी गोष्ट अशी, की आपण आपल्या संस्कृती जतन करण्याचा आपल्याला अधिकार आहे. म्हणजे ते आपण ह्युमन राईटमध्ये कशाप्रमाणे आपण बोलतो बघा, स्वतंत्र आपल्याला आहे, समता आहे,
बंधुत्व आहे. ह्याच्यामुळे काय होतं, की बंधुत्व आपल्यामध्ये म्हणजे भले युरोपियन लोकं आणि इंडियन लोकं ह्यांच्यामध्ये काय होतं, त्यांच्यामध्ये एक बंधुत्व वाढतं. तर बघा झाले स्वातंत्र्य, समता, बंधुता हे झालं. आता न्याय. मग नंतर न्यायसुद्धा कसा काय भेटेल? जर समजा की कोणता जर चुकून युरोपियन लोकांकडून काही गुन्हा झाला, तर त्यांना सुद्धा शिक्षा दिली जाते. परंतु जर समजा भारतीय माणसाकडून युरोपियन व्यक्तीवरती काही जर गुन्हा झाला, तर त्यालाही शिक्षा दिली जाते. तर म्हणजे काय, की ह्याच्यामध्ये न्यायासमोर तोही समान असतो आणि तेही समान असलेलं आपण बघू शकतो. ठीक आहे. सो दिस इज द थिंग. अशा प्रकारच्या आपण गोष्ट आणि हेच गोष्टी नंतर आंतरराष्ट्रीय ह्याच्यामध्ये पालन केलेलं आपण बघू शकतो. ह्याच गोष्टी आपण आंतरराष्ट्रीय समितीमध्ये म्हणजेच कोणती, की संघ राष्ट्रामध्ये सुद्धा मान्यता झालेली आपण बघू शकतो. तर बघा आणि ह्या सगळ्या हक्कांची संरक्षण करणे व सर्वांना प्राप्त होईल बघणे ही जबाबदारी कोणती असते? त्या राज्याची असते. म्हणजे जर भारतामध्ये आले असेल, तर भारताची जबाबदारी असते, की ते बरोबर होतंय की नाही ते बघण्याची आणि इन केस जर भारतीय व्यक्ती जर अमेरिकेत किंवा युरोप अशा कंट्रीमध्ये असेल, तर त्या कंट्रीची जबाबदारी होते, की त्यांचे मानवी हक्क बरोबर आहेत की नाही हे बघण्याचे. ठीक आहे.